दरम्यान यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। याच क्रमात सूरज चव्हाण यांनी देखील आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। पाहूयात। खरं तर या प्रकरणाबाबतीत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी एक उच्चस्तरीय समिती या प्रकरणाच्या बाबतीत नेमलेली आहे। ती समिती 1 महिन्याच्या आत अहवाल हे सरकारकडे आणि जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही ते करू। परंतु काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी असं परदेशातून येऊन आमच्यावरती टीका टिप्पणी करत असतात। आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आहे ती घेत असताना थोडा विचार केला असता, परंतु त्यांनी पत्रकार परिषद कुठल्या हेतूने घेतली, त्यांना कुणी घ्यायला लावली हा त्यांचा विषय आहे। आमचं स्पष्ट मत आहे की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी चालू आहे आणि चौकशीच्या अंती सत्य बाहेर येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।